जीएसटी आल्यापासून तसंही मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने फार मोठं आकर्षण की काय स्वस्त झालं, काय महाग झालं, हा एक प्रकारचा इंटरेस्ट गेलेलाच आहे. जीएसटी झाल्यापासून म्हणजे जवळपास गेले 10-11 वर्षांचं बजेट मधलं जे त्याच्या आधीचं आपल्याला एक आकर्षण असायचं, की रोजच्या जीवनावश्यक वस्तू कोणत्या कमी कमी किमतीच्या आता मिळतील आपल्याला, तर ते आकर्षण आता संपलेलं आहे. नेहमीप्रमाणे दारू, सिगरेट यांच्यावरचे कर वाढत राहतात, पेट्रोल वाढत राहतं, सोनं वाढत राहतं. जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत जीएसटी आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही. एक प्रकारे बजेट या शब्दाला 10 वर्षांच्या पूर्वी जे मीडियाच्या दृष्टीने महत्व होतं, ते इन रिअलिस्टिक टर्म्स फार कमी झालेलं आहे आणि त्याच्यातनं आजचं जे अजित पवारांचं त्यांचं 10वं म्हणजे रेकॉर्डमध्ये ते आता दुसरे अर्थमंत्री राहतील. त्यांच्याहून समोर फक्त माझ्या माहितीप्रमाणे बॅरिस्टर शेषराव वानखेडे आहेत, ज्यांनी 13 वेळेला महाराष्ट्राचं अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केलेलं होतं. बरोबर सुशील कुमार शिंदे आहेत, त्यांनी 9 वेळा, जयंत पाटलांनी 9 वेळा. पण अजित पवारांनी जे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांच्याच शब्दानुसार 2004 पासून आहे, 2025 आलंय, अजूनही ते मुख्यमंत्री नाही पण उपमुख्यमंत्री पदावर कायम आहेत आणि 10वं बजेट मांडलेलं आहे. वास्तविक पाहता एक मीडिया कर्मी म्हणून, पत्रकार म्हणून माझं लक्ष एका गोष्टीवर होतं, ते म्हणजे वादग्रस्त ठरलेल्या या अ, लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत ते काय बोलतात. आणि तसं पाहिलं तर एक मोदी सरकारनी एक विचित्र परंपरा केंद्रात आल्यापासून सुरू केलेली आहे. त्या परंपरेनुसारच आजचं बजेट मांडलं गेलेलं आहे. ती परंपरा अशी आहे की तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, एक तर मोदी पत्रकारांशी बोलत नाही, त्याच्यामुळे तुम्ही कोणताही प्रश्न त्याच्यावर वादग्रस्त काय तुम्ही त्याच्यावर विरोधकांकडनं स्टेटमेंट्स येऊ द्या, तुमचे लेख येऊ द्या, आम्ही त्याला विचारतच नाही. एक प्रकारे इग्नोरन्स इज द बेस्ट पॉलिसी अशा प्रकारचा वापर केला जातो. झालंय काय की 2-2.5 कोटी ज्या काही महिलांना त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत फायदा मिळाला, त्या 2-2.5 कोटी मधल्या सुमारे 9 लाख या त्याच्या योग्य होत्या की नव्हत्या यावर डाऊट आहे. तो खुद्द सरकारने काही ठिकाणी ठेवलेला आहे, काही ठिकाणी मीडियात आलेला आहे. अगदी जिल्हा वाईज अशा प्रत्येक जिल्ह्यात आकडे वगैरे प्रकाशित झालेले आहेत. टोटल काही मीडियामध्ये चक्क 9 लाखांपर्यंत आलेलं आहे. त्याच्यानंतर अदिती तटकरे आणि इतरही मंत्र्यांनी सांगितलं की आता जे दिलं, मला वाटतं छगन भुजबळ सुद्धा एकदा बोलले होते की जे दिले ते आता आम्ही काही वापस घेणार नाही. आणि माझ्या दृष्टीने हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मी एक वाट पाहत होतो की जे दिल्या गेलेलं आहे, टू दोज हू डोंट डिझर्व, ज्यांना मिळायला नको त्यांना सुद्धा त्यांनी अर्ज केला. म्हणून निवडणुकीच्या आधी, माझा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला होता महाराष्ट्रात, ज्यामुळे केंद्रात सरकार स्वबळावर येऊ शकलं नाही. आणि बरोबर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अक्षरशः खैरात वाटावी या प्रकारे 2.5 ते 3 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे वाटल्या गेले. एकेका वेळी 2-2, 3-3 महिन्यांचे दिल्या गेले. आणि आज त्यांचे जे बजेट आलेले ते 36,000 कोटी रुपयांचं. एक कोणीतरी असं म्हणू शकतं की 2.5 कोटी मध्ये केवळ 9-1 लाख समजा मीडियाच्या दृष्टीने हे दोज हू डोंट डिझर्व असतील तर काय झालं. माझं म्हणणं असं आहे की 9-10 लाख जे काही असतील, अगदी 1 लाख जरी असेल, तरी त्या 1 लाख महिलांना जर सुमारे 3 महिन्यांचं मिळालेलं असेल, तर त्या एकीला मिळालेली रक्कम जी 10,000च्या घरात असेल, 5,000च्या घरात असेल, गुणिले 10, ही किती मोठी रक्कम रक्कम होईल.
याचा आपण विचार करायला नको? त्याबद्दल रिकव्हरी नको? जसं लोन बुडवल्यानंतर रिकव्हरी केली जाते, सगळ्यांचीच केली जाते असं नाही, मध्यमवर्गीयांची केली जाते, माल्ल्यासारखे लोक पळून जातात ती गोष्ट वेगळी, पण जी रिकव्हरी केली जाते, तर ज्यांना हे मिळायलाच नको त्यांनी जर का घेतलेलं असेल तर त्या बाबतीत रिकव्हरी नको का? तर याचं उत्तर असेल रिकव्हरी हवी. आणि याचं पुढचं एवढंच आहे की रिकव्हरी होणार नाही असं एक प्रकारे सांगितलं गेलेलं आहे, मग ही रक्कम लाच नव्हे का? विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने दिलेली लाच नव्हे का? मला असं वाटतं हा अतिशय महत्वाचा मीडियामध्ये डिस्कस झालेला प्रश्न. पण मी जे आता सांगितलं की मोदी सरकार आल्यापासून एक परंपरा सुरू आहे की तुम्ही कितीही ओरडा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही. आणि ती परंपरा माझ्या दृष्टीने म्हणजे अजितदादा लोकशाहीवादी आहेत असं मी मानतो, कारण त्याचं ग्रुमिंग तसं झालेलं आहे. पण आता मात्र त्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्या भाषणात कुठेही दिलेलं नाही. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं, मी भाजपवर एक नेहमीचा माझा एक आक्षेप आहे. भाजप हा इतिहासात आणि धर्मात जगणारा पक्ष आहे. आणि आज जे मी एकूण बजेट पाहत होतो, आता जे काही हायलाइट्स पाहत होतो, तेव्हा असं लक्षात आलं की हा माझा जो नेहमीचा आक्षेप आहे त्याच्यावर आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राने सुद्धा शिक्कामोर्तब केलेला आहे. आतापर्यंत पुरोगामित्व जपणारा महाराष्ट्र हा आता पूर्णपणे धार्मिक आणि ऐतिहासिक याच्या पलीकडे जात नाहीये. आत्ताच हरिद्वारला, आत्ताच त्या अलाहाबादला, म्हणजे प्रयागराज, अलाहाबाद म्हणायला नको, प्रयागराजला महाकुंभ मेळा झाला. 65 कोटी लोकांनी डुबकी घेतल्याचा दावा केला गेला. आता 65 कोटी म्हणजे सुमारे अर्धा भारत 45 दिवसात जाऊन त्या गंगेत डुबकी घेऊन आलाय का? जरा हे आकडे अनाकलनीय आहेत. पण एकूणच त्या महाकुंभ मेळ्यानी जे मार्केटिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर जी रक्कम रिकव्हर झाली रेव्हेन्यू म्हणून 2.5 लाख करोड, त्याच्यामुळे ती रक्कम पाहता महाराष्ट्राने 2027 ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याकरता आत्तापासून लगेच नेहमीप्रमाणे आणि त्याहून जास्ती जे नेहमी असेल त्याच्यापेक्षा रक्कम दिलेली आहे. त्याचबरोबर आग्र्याहून सुटका महाराजांची, शिवाजी महाराजांची, तिथे स्मारक, पानिपतला स्मारक, त्याच्यानंतर संभाजी ज्यांचे हाल करून औरंगजेबानी मारलं, त्यांना जिथे जिथे नेलं, म्हणजे मेनली संगमेश्वर, तिथे स्मारक. प्रश्न माझा अगदी साधा आहे, या तिन्ही मी जाणीवपूर्वक तिन्ही घटना बोलतो. आग्र्याहून सुटका ही झालीच नाही, महाराज चक्क लाच देऊन पळून आले असं राहुल सोलापूरकरनी म्हटलं. आपण त्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आसिम आझमी यांना विधानसभेने एकदम त्यांना या काला पूर्ण बजेटसाठी निलंबित केलं. पण असं विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांनी, म्हणजे 8-9 वर्षाचा मुलगा गेल्या 50-60 वर्षात किंवा त्याच्याही आधीपासून जो हेच मानतोय, ज्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही पेटाऱ्यातून पळून गेले आणि तिथून झालेली आहे हे मानणारा एक 50-60 वर्षापासूनचा, तेव्हा त्याच्याही आधीचा एक, ज्यांनी शाळेत ते शिकलेलं आहे, त्याच्या पूर्णपणे विरुद्ध राहुल सोलापूरकर म्हणाले स्वातंत्र्य असावं हे मला मान्य, पण अबू आसिम आझमींना तुम्ही निलंबित करता, मग राहुल सोलापूरकरांचं काय? याचं तुम्ही उत्तर देत नाही. संभाजी बद्दल अगदी सगळ्यांना आदर आहे, त्यांना औरंगजेबाने हाल करून मारलेलं आहे, हे प्रत्येक इतिहासकारांनी, बखरकारांनी, अगदी ज्या ग्रँड डफचा वगैरे उल्लेख केला जातो त्यांच्याकडे जे असू शकतं अगदी रिअलिटी आहे. तुम्ही संगमेश्वरला त्यांचं काय ते एक स्मारक वगैरे करता, चांगली गोष्ट आहे. पण त्याच संभाजी महाराजांच्या बद्दल इंद्रजित सावंतांना उद्देशून कोण, एक तो प्रशांत कोरटकर, तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहत आहात, अंडरलाईन द वर्ड्स, माझ्या दृष्टीने या शब्दांना अंडरलाईन केली पाहिजे. तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहतात, महाराज पळाले होते, बाजीप्रभू देशपांडेंनी त्यांना वाचवलं, ब्राह्मणांची ताकद तुम्हाला माहित आहे का? अशा प्रकारचे शब्द वापरणाऱ्या
कोरटकरांचं काय? मी असं म्हणणार नाही त्याला, म्हणजे माझ्याकडे ती पण प्रवृत्ती नाही भाजपची, की तुम्ही आमच्या चुका का काढता, काँग्रेसच्या का नाही कडक, आमच्या काळात असं घडलं. म्हणजे आता ते असं झालेलं आहे की मग ग्रँड काय त्या पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलेलं होतं. संघ परिवारात हा अगदी प्रचलित शब्द आहे, नेहमीचा शब्द आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं उत्तर अगदी यशवंतराव चव्हाणांच्या पासून सर्वांनी दिलेलं आहे. नेहरूंनी स्वतः सांगितलेलं आहे की मी माफी मागितलेली, त्याच्यानंतर त्यांनी त्या पुस्तकात बदल केलेला आहे. तरीही आमचं तिथेच गाडं अडत राहतं. आता सुद्धा देवेंद्र फडणवीसांना तेच आठवतं. माझा प्रश्न असा आहे, अगदी बेसिक प्रश्न, की मग या कोरटकरांचं काय आणि सोलापूरकरांचं काय? मीडियाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं, कोणाला जे वाटेल ते बोलू द्यावं, याही मताचा मी आहे. केवळ कोणी एखादं बोललं म्हणून त्याला अटक करा असं म्हणणारा मी नाही. पण ज्या सहज ज्या ज्या पद्धतीने आपण अबू आसिम आझमींना सांगता की तुम्हाला निलंबित केलेलं आहे, त्यांनी सुद्धा एक आमदार म्हणून त्यांनी त्यांची मतं मांडली. मग तशाच प्रकारचं तुम्ही जर का हेही मीडिया स्वातंत्र्य देता का, की तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहत आहात? तुम्ही अबू असीम आझमींना का नाही मीडियात स्वातंत्र्य दिलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला निलंबित करणार नाही? तुम्ही त्यांना निलंबित करता. सोलापूरकर काहीही कारवाई होत नाही. कोरटकर सापडत नाही. ब्राह्मणांच्या राज्यात राहत आहात असं म्हणणारी व्यक्ती सापडत नाही. आणि याला फार महत्व याचं, कारण गेली जवळपास आतापर्यंत जी काही 2014 पासून 11 वर्ष झालेली आहेत, त्याच्यातली 6 वर्ष देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहे. एवढं विधान करण्याची हिंमत दाखवणाऱ्यावर काही होत नाही. पण पुन्हा धर्म येतो. जसं धर्म आल्यानंतर इतिहास येतो. धर्म सिंहस्थाला, ऐतिहासिक गोष्टी, संगमेश्वर, त्याच्यानंतर आग्रा आणि पानिपत आलं. मध्येच औरंगजेब. म्हणजे आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही काय त्या स्मारक उभारू मराठ्यांचा इतिहास वगैरे म्हणत, मग प्रश्न हा आहे, जेव्हा औरंगजेबाची कवर फोडा, हे करा ते करा, अशा प्रकारचे कॉल्स दिले जातात, हे तरी योग्य आहे? लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या घटना योग्य आहेत? मला असं वाटतं. पुन्हा हा प्रश्न अजितदादा नाही. अजितदादा ज्या विचारसरणीचे आहे त्या विचारसरणीत या गोष्टी बसत नाहीत अजितदादा. मूळ आता तुम्ही पूर्णच विचारसरणी बदलली का पक्ष बदलताना हे मला माहिती नाही. पण अजितदादा बेसिकली ज्या विचारसरणीचे आहेत त्या विचारसरणीत असे विचार बसत नाहीत. आणि त्याच्यामुळे जेव्हा कारवाई केली जाते, त्या एकाने फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर एक आमदार काही बोलतो, त्यांच्यावर कारवाई केली जाते. सोलापूरकर आणि कोरटकरांवर त्यांना काहीच होत नाही. आणि पुन्हा केवळ धर्म, म्हणजे मी ते हायलाइट्स वाचणं, मला 2 गोष्टी फक्त लक्षात राहिल्या. कारण तो महाकुंभ असा डोक्यावर बसलेला, 65 कोटी आणि 2.5 लाख कोटीचं इन्कम एकूण झालेलं उत्तर प्रदेश आणि भारत सरकारला म्हणून. तर त्याला लक्षात ठेवून सिंहस्थ कुंभमेळा एका बाजूला आणि या 3 ऐतिहासिक वास्तूंच्या या घटनांना साक्षीदार करणाऱ्यांना आम्ही तिथे काय काय मेमोरेबल काय काय करू, अशा प्रकारचं. पण तुम्ही बेसिक जो वाद सुरू आहे, संभाजी औरंगजेब हा अननेसेसरी 400 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबद्दल आज 21व्या शतकात आपण चंद्रयान पाठवल्यानंतर वाद सुरू आहे. तो थांबवण्याबद्दल आपण काय केलेलं आहे, की आपण इथेच एकमेकांना तुम्ही औरंगजेबाचे वंशज, तुम्ही यांचे वंशज, तुम्ही त्यांचे वंशज, अशा प्रकारे बोलणार आहोत. मला असं वाटतं थोडासा असं वाटेल कोणाला की या बजेटमध्ये मी हे का आणल्याचं कारण असं आहे की शेवटी बजेटमध्ये, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की भाजप हा इतिहास आणि धर्माचा वापर राजकारणासाठी करतो आणि त्याला उत्तर देण्याकरता मला हे करायला लागतंय. याचं कारण असं आहे की तुम्हाला ते जर का पेटाऱ्यातून पळून गेले, तिथे आग्र्याला आम्ही स्मारक बांधू. अरे पण सोलापूरकर जे म्हणाला त्याचं काय? याचं उत्तर नाही. ब्राह्मणांच्या राज्यात कोरटकर म्हणाला त्याचं काय? संगमेश्वरला तुम्ही स्मारक जरूर करा ना, पण ते ब्राह्मणांच्या राज्यात हे वाक्य जो इंद्रजित सावंतांना म्हणतो त्याचं काय?
आणि बाय दी वे मग मला उगाचच आठवतं, अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कुठपर्यंत आलंय, की जे अगदी फार मोठ्या प्रमाणात करायचंय, ते कुठपर्यंत आलेलं आहे. बाकी ओव्हरऑल तुम्ही म्हणाल तर गडचिरोलीला तुम्ही स्टील जिल्हा घोषित ते स्टीलचं तिथे काही प्रोडक्शन वगैरे चांगली गोष्ट आहे. कोण नाही म्हणतंय. भाजपला मी ज्या प्रकारे धार्मिक आणि ऐतिहासिक मानतो त्याच प्रकारे मी भाजपला केवळ अर्बन ओरिएंटेड पार्टी मानतो आणि घोषणांच्या या सर्व गोष्टांवर नीट लक्ष केंद्रित केलं तर मुंबई, पुणे, नागपूर त्याच्यामध्ये असं ठाणे वगैरे येतच कारण ते ऍडजॉइनिंग आहेत म्हणून या बेल्टच्या पलीकडे घोषणांचा किती फायदा झालेला आहे हे मायक्रोस्कोपनी कदाचित पाहायला लागू शकतं. मेन फायदा होतोय तो मुंबई, पुणे आणि अर्थात देवेंद्र फडणवीस असणारे नागपूर. मग तुम्ही मेट्रो वाढवाल, ओके, चांगली गोष्ट आहे, कोण नाही म्हणताय, कारण तेवढी तेवढी गरजच आहे, तेवढी मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे. मुंबई आणि ठाणे मिळून सुमारे 3 कोटी लोक राहतात. इन्फ्रा जेवढं वाढवाल तेवढं कमी पडेल. अगदी तो वांद्रेचा तो वर्सोवापर्यंत एक नवीन सी ब्रिज होईल, चांगली गोष्ट आहे, नथिंग रॉंग इन दॅट. कुठल्याही विकासाला जसं मी सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याला याचं तोंड दाबा पण त्याचं तोंड दाबू नका असं जसं मी म्हणणार नाही, सगळ्यांनाच बोलू द्या. तसं विकास हा कुठलाही चांगला आहे, तो जरूर झालाच पाहिजे. पण त्या विकासात हा एककेंद्री तर होत नाहीये. मला थोडस असं वाटतंय की जसं भाजप हा कुठलाही विकास काम कुठलंही राजकारण करताना धार्मिक आणि आपल्याला पाहिजे तो इतिहास घेऊन पुढचं राजकारण करतो, तसंच विकास काम करताना आपली मेन कॉन्स्टिट्युएन्सी जर का अर्बन एरियाज आहेत तर तिकडे लक्ष ठेवून पुण्याचे अजितदादा, नागपूरचे देवेंद्र फडणवीस आणि ठाण्याचे एकनाथ शिंदे आणि अर्थात या तिघांनाही जोडणारा धागा म्हणजे मुंबई, विकास कामांची गंगाजळी या 3-4 ठिकाणी किती पोचलेली हे जर का तुम्ही पाहाल तर लक्षात येईल मॅक्झिमम इथेच गेलेलं आहे. आणि थोडस असं वाटतं की मग कृषी खात्याला काय मिळालं, नेहमीचे ओरडणारे शेतकरी त्यांना काय मिळालेलं आहे, आणि या प्रश्नांची उत्तरं मला असं वाटतं मिळत नाहीत. विरोधकांनी सुद्धा हीच टीका केलेली आहे, असं माझं मत आहे. आपण आपली मतं द्या. धन्यवाद.